सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाने एक धक्कादायक प्रताप केलेला आहे। कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्याकडून जेल बाहेरील रस्त्यावर खोदकाम करून घेण्यात येत होतं। एबीपी माझाने या संदर्भात जेल प्रशासनाला प्रश्न विचारताच खोदकाम थांबवून कैद्यांना पुन्हा एकदा जेलमध्ये नेण्यात आलेलं आहे। मात्र कैदी रस्त्यावर काम सुरू असताना एखादा कैदी पळून गेला असता तर त्याला जबाबदार कोण असतं असा देखील प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे सोलापुरातला हा अतिशय धक्कादायक प्रकार आपण आता पाहतोय। जेलमधल्या जेलच्या बाहेर रस्त्याचं काम करताना या जेल प्रशासनाने या कैद्यांना बाहेर काढलं होतं आणि या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी। सोलापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून जो पाणी पुरवठा होतोय त्यात अनेक वेळा दूषित पाणी पुरवठा, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आपण मागच्या काही दिवसांमध्ये ऐकल्या। सोलापूर शहरवासीय या सगळ्यामुळे त्रस्त झाल्याचं देखील आपण ऐकलं आणि या पाणी पुरवठ्याचा त्रास सोलापूर जिल्हा कारागृहामध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना देखील होताना आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापूर जिल्हा कारागृह जे आहे त्या कारागृहामध्ये पाणी पुरवठा जो आहे तो अत्यंत कमी दाबाने होतोय। जो पाणी पुरवठा होतोय तो देखील आळ्या मिश्रित दूषित असा पाणी पुरवठा होत आहे। त्यामुळं आता कैद्यांनाच आणून इथं खोदकाम करण्याचं वेळ जी आहे ती खरं तर जिल्हा कारागृह प्रशासनावरती आलेली आहे। जेलर स्वतः इथं आहेत आणि जेल प्रशासनाचे जे सगळे अधिकारी आहेत ते देखील आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हे 4 कैदी जे आहेत ते या ठिकाणी खोदकाम करताना आपल्याला पाहायला मिळतात। जेलर साहेब त्यांच्याशी बोलत साहेब, कैदींना खोदण्याची वेळ येते का अशी वेळ आली तुमच्यावरती? कसं आहे, जेलला पाणी सध्या काहीच नाही आहे, पाणी खूप कमतरतं आहे, त्यामुळं कनेक्शन देणं गरजेचं आहे। 1 इंच पाईपलाईन चालू आहे सध्या, त्यामुळे इथे जे काही नवीन कनेक्शन आहे 2 इंचचं, त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो की पाणी कैद्यांना मिळावं। महापालिकेचं कामच आहे, त्यांनी असं सांगितलं की सगळं तुम्ही काम करायचं, आम्ही फक्त कनेक्शन देणार, आम्ही बाकीच काय आपण तक्रार केली, ती मागणी केली होती, सगळे मागण्यावर केलेले पत्र आहेत। ते म्हणतात की तुम्ही सगळं खोदून द्यायचं, आम्ही फक्त कनेक्शन देणार। त्यानुसार आपण कधी मागणी केली होती? त्यानुसार मग आम्ही काम चालू केलेलं आहे। सोलापूर महानगरपालिकेला ते पत्रव्यवहार केला असं म्हणतात। अर्थात महानगरपालिकेची यातली बाजू काय आहे हे देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मात्र अशा पद्धतीनं हे बघा, सगळी सुरक्षा यंत्रणा त्यांनी आजूबाजूला लावलेली आहे, त्यांच्या इथून कुठनं कैदी पलायन करून जाऊ नये म्हणून। मात्र तरी देखील अत्यंत धोकादायक आहे। अशा पद्धतीनं कैद्यांना रस्त्यावरती येऊन त्यांचं खोदकाम करावं लागतंय। मात्र सोलापूरच्या पाणी पुरवठ्यासाठी वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत। हा मात्र सगळा अजबच प्रकार म्हणावा लागेल। कॅमेरा पर्सन युग कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।